नमस्कार, मी शुभांगी आसबे फ्रॉम नित्यकला. नित्यकला ही एक ब्रँड नाही आहे, तर ही माझ्या घराची आणि पिढ्यानपिढ्यांची गोष्ट आहे. मी एका विवर फॅमिलीतनं बिलॉंग करते. 1890मध्ये माझे खापर पंजोबा तेलंगणा नारायणपेठ येथून पुण्यात आले. 2 मशीन घेऊन त्यांनी भाड्याच्या घरात हा व्यवसाय सुरू केला. साड्यांची मागणी हळूहळू वाढत जाऊन व्यवसाय मोठा होत गेला. त्या काळी प्रतिष्ठित घरांमध्ये आणि मोठमोठ्या दुकानांपर्यंत आमच्या साड्या पोहोचल्या. परंतु 1980मध्ये पॉवरलूम इंडस्ट्रीजच्या राईजमुळं आम्हाला आमचा हँडलूमचा व्यवसाय बंद करावा लागला. आज नित्यकलामध्ये पारंपरिक आणि आधुनिक साड्यांचा सुंदर असा संगम आपण घडवतो. नित्यकलातर्फे मी घेऊन आले एक नवीन सिरीज 6 वार. या भागात आपण पाहणार आहोत टसर सिल्क साडी. टसर सिल्क म्हणजे वनात उगम पावलेलं रेशीम. झारखंड, छत्तीसगड, MP, वेस्ट बेंगॉल या ठिकाणी टसर सिल्कचं मुख्यत्वे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर होतं. छत्तीसगडमध्ये याला कोसा सिल्क असंही म्हटलं जातं. या विणकामाची सुरुवात ही मोस्टली झारखंड येथून झाली. यामध्ये सिल्क वॉर्म हे वनात सोडले जातात आणि त्यापासून सिल्क तयार केलं जातं. त्याला वाईल्ड सिल्क असेही म्हणतात, कारण वनामध्ये रेशीम किडे सोडून त्यापासून हे सिल्क तयार होते. नॅचरली हे बेज कलरमध्ये असते. हे खूप लाईट वेट आणि ब्रीदेबल फॅब्रिक असते. यापासून फक्त साड्याच नाही तर शाल, स्टोल अशा प्रकारची उत्पादनं पण होतात. मी वेअर केलेली आहे ही टसर सिल्क साडी विथ हेवी हँडवर्क मधली आहे. ही जी आहे ही गुजरातची कच्ची वर्क साडी. ही आहे पश्चिम बंगालमधली कांथा वर्क साडी. यामध्ये छोट्या छोट्या टक्समधनं स्टोरी एक्सप्लेन केलेली असते. ही आहे पश्चिम बंगालमधली हँड पेंटेड टसर सिल्क साडी. पैठणी हे महाराष्ट्राचं वैभव आणि टसर पैठणी म्हणजे 2 राज्यांमधल्या अद्भुत कलेचा संगम. मुघल बागांची प्रेरणा घेऊन फाईन थ्रेड एम्ब्रॉयडरी ऑन टसर सिल्क साडी. डिजिटल प्रिंट विथ बारीक मोत्याचं काम हे टसर सिल्कला मॉडर्न लुक देतं. ही जी टसर सिल्क साडी आहे यावर काश्मीरचं पश्मिना वर्क केलं आहे. ही जी आहे ही बनारसची रंकाट डिझाईन ऑन टसर सिल्क साडी. टसर सिल्क आणि त्यावर विविध राज्यांची कलाकुसर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूयात 6 वारच्या पुढच्या भागात एका नवीन साडीच्या गोष्टीसह. नित्यकला माझ्या घरातून तुमच्या मनापर्यंत.